Ave María, Ave María, Ave María, Ave María, Ave María. Ave María. नमस्कार मंडळी. खोल समुद्रात मासे पकडण्याची आपली ह्या वर्षाची शेवटची ट्रिप होणार आहे आणि याच्यानंतर आपण समुद्रातून आपली बोट आहे ती बाहेर काढणार आहोत आणि अशा खूप बोटी आहेत त्यासुद्धा या समुद्रातून बाहेर काढल्या जातील. कारण समुद्रामध्ये माशांची वाढ होणार आहे आणि अशी भरपूर कारणं आहेत त्यामुळे आपल्याला या सर्व बोटी समुद्रातून बाहेर काढाव्या लागतील. तर आपण या सर्व बोटी बाहेर काढून आपण सुरक्षित जागेवर त्या ठेवणार आहोत किंवा सुरक्षित जागेवर त्या बांधणार आहोत. ह्यालाच म्हणतो आपण एंड ऑफ सीझन. आणि हा जो एंड ऑफ सीझन आहे आपण याच्यानंतर 2 महिने विश्रांती घेणार आहोत. तर मित्रांनो, हे 2 महिने आहेत हे विश्रांतीचे नाही आहेत. कारण या 2 महिन्यामध्ये सुद्धा कोळी लोकांना खूप अशी भरपूर अशी कामं करावी लागतात. त्या आपल्या ज्या बोटीतल्या जाळ्या आहेत त्या फाटलेल्या असतात, त्यांची सिलाई करावी लागते. जी इंजिन आहे बोटीचं ते चेक करावं लागते. जी काही साधनं आहेत ती डिस्ट्रॉय झालेली असतात, ते सुद्धा आपल्याला रिपेअर करावे लागते. तर असे भरपूर कामं आहेत आणि ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला त्याची देखभाल करावी लागते. तर हे आपण सर्व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की 2 महिन्यामध्ये हे विश्रांतीचे महिने नाही आहेत, कारण याच्यामध्ये सुद्धा काम करावं लागते. आता आपण खोल समुद्रात पोचलेलो आहोत आणि पहिली जाळी आहे ती आता बांधायला सुरुवात केलेली आहे आणि मिड नाईट आहे. तर आता आपण 20 जाळी बांधणार आहोत आणि 20 जाळीमध्ये आपल्याला काय मासली भेटते ते तुम्हाला आपण दाखवणार आहोत. आणि मित्रांनो, ही शेवटची ट्रिप आहे आणि या ट्रिपमध्ये याच्यानंतर आपण 2 महिने घरी राहणार आहोत. ही बघा, ही जी दोर तुम्हाला दिसत असेल, ही जी दोर आहे या दोरला आपण जाळी बांधणार आहोत आणि ही जी दोर आहे अशीच आपण रेडी करत आहोत आणि अशीच रेडी करून आपल्या जाळी बांधत आहोत. तर असे आपण 20 जाळी बांधणार आहोत आणि त्या 20 जाळी सोडून आपल्याला काय मासली भेटणार ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत. मारला का नाही जायचे नाही तुम्ही दारवा प्यायला काय हे आपले सर्व थर्माकोल आहेत आणि एका जाळीला एक थर्माकोल आपण बांधत असतो. तर आता ह्या जाळीला एक थर्माकोल आता बांधलेला आहे आणि आता तो थर्माकोल बांधून आता तो आपण सोडणार आहोत, म्हणजे थ्रो करणार आहोत. तर हा बघा, आता हा फेकला जात आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व सुरक्षित सर्व सामान आपण सोडत असतो पाण्यामध्ये. कारण आपल्याला काही अडचण नाही झाली पाहिजे. नाहीतर थोडंसुद्धा आपल्याला जर काम चुकलं तर आपल्याला खूप मोठं दुःखापड होऊ शकते आणि आपल्या बोटीला, आपल्या जाळीला, आपल्या माणसालासुद्धा खूप मोठं दुःखापड होऊ शकते. तर त्याच्यासाठी सर्व सेफली आपण काम करत असतो आणि रात्रीची वेळ पण आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप अशा गोष्टींची ध्यान देऊन आपल्याला काम करावं लागते. अंकुश विजय एकदा विजय पुढच्या टायमिंगला दाखवा. ही आता आपली शेवटची जाळी बांधली जात आहे. तर याच्यानंतर आपण 2 तास विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांती घेतल्यानंतर आपण जाळी सोडायला सुरुवात करणार आहोत. आपण या सर्व जाळी साऊथ दिशेने बांधलेल्या आहेत आणि ही आपली जी ट्रिप आहे ही एका दिवसाची होणार आहे आणि याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत.
आता आपण आपल्या जाळी आहेत त्या सोडायला सुरुवात केलेली आहे आणि आपला मित्र आहे ती वीजने ती दोर आहे ती खेचत आहे आणि म्हणजेच आपल्या ज्या जाळ्या आहेत त्या वर घेत आहोत आणि आपल्याला काय मासली भेटणार आहे ते आता तुम्हाला आपण दाखवणार आहोत. ही पहिली जाळी आहे ही आपली आता वर घेतली जात आहे आणि ही आपली पूर्णपणे जाळी आहे ही वर घेणार आहोत. तर आपण चाप मारून ही अस्ती वर घेणार आहोत. हा बघा आता आपल्या जाळीला चाप मारला जात आहे. तर हा बघा चाप मारलेला आहे आणि आता तो वीजने आता आपण ही जाळी आहे ती खेचणार आहोत. तर बघा आपला मित्र आता वीजने ती वीजला दोर गुंडत आहे आणि गुंडून ती आता आपण जाळी ती वर घेणार आहोत. तर आता जाळी ही आता आतमध्ये येत आहे. तर अशीच आपण जी आपली जाळी आहे ती वर घेऊन आपल्या खणामध्ये आपण ठेवणार आहोत. तर आता चाप सोडला जात आहे आणि याच्यानंतर पुढे एक सुद्धा चाप लगेच मारलेला जात आहे. हा बघा असाच एक चाप पुढे मारलेला जातो आणि इथून लगेच सोडला जातो. तर अशाच प्रकारे आपण आपली जी जाळी आहे ती वर घेत असतो. आता आपल्या शेवटच्या जाळीचा शेवटचा भाग आलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मासली दिसणार ही काय मासली आहे. आता आपली जी मासली आहे ती आता वर घेतली जात आहे आणि एक मित्र आहे तो वीजने खेचणार आहे आणि दुसरा मित्र आहे तो जाळीच्या शेवटच्या भागाची जी दोर आहे त्याच्याने तो खेचणार आहे. तर ही बघा आतमध्ये घेतलेली आहे आणि आता ही सोडून आता आपल्याला याच्यामध्ये काय मासली आहे ती दिसणार. आपल्या जाळीचा जो शेवटचा भाग आहे तो आता सोडलेला आहे आणि आपली जी मासली आहे ती आता खाली पाडली जात आहे. तर तुम्हाला जे दिसत असेल याच्यामध्ये कोलंबी आहे, छोटी कोलंबी आहे, त्याला आपण कडती म्हणतो, आणि कोलंबी आहे म्हणजे कोलंबी आहे, आणि थोडेसे मांदेली, बोंबील, शिवरी असं मिक्स मासली आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला आता दिसत असेल पूर्णपणे फ्रेश दिसत आहे, एकदम तुम्हाला जिवंत दिसत असेल. ही बघा किती जिवंत आहे. हा बघा बोंबील बघा एकदम जिवंत आहे आणि त्याला कोलंबीसुद्धा लागलेली आहे. ही बघा ही मोठी कोलंबी आहे. अशा साईजची पण आपल्याला कोलंबी बघायला भेटणार. ही बघा आता दुसरी जाळी आहे ती आता वर घेतली जात आहे. तर वीजने आपला मित्र खेचत आहे. आता आपण पाहणार आहोत की दुसऱ्या जाळीला काय मासली भेटते. तर आपले जे दोन मित्र आहेत ते आता आपल्या या जाळीची मांडणी करतील आणि मांडणी करून ती आपल्या खणामध्ये ठेवणार आहेत. आता आपल्या दुसऱ्या जाळीचा शेवटचा भाग आलेला आहे आणि याच्यामध्ये काय मासले आहे ते आता आपण बघणार आहोत. तर आता आपल्या मित्रांनी थोडीशी जी मासली होती ती वर आलेली, तर ती आता खाली पाडलेली आहे, कारण ती एकत्र राहणार आणि ती एकत्र राहिल्याने आपण ती वर घेणार आहोत. तर ही बघा आता आपला मित्र आहे तो चाप मारत आहे आणि चाप मारलेला आहे आणि ही जो आपला शेवटचा भाग आहे याला आपण खोला म्हणतो. तर हा खोला आता वर घेणार आहोत. तर पुढच्या जाळी जशी आपण वर घेतली तशाच पद्धतीने ही सुद्धा जाळी आपण वर घेणार आहोत. ही बघा आता आपली जी मासली आहे दुसऱ्या जाळीची ती वर आलेली आहे आणि आता याच्यामध्ये काय मासली आहे ते आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा सेम मासली आहे, जशी आपण पहिल्या जाळीमध्ये बघितली तशीच मासली आहे आणि आपल्याला
चांगली मासली भेटले पण खूप कमी भेटले. तर ह्याच्यामध्ये करदे आहे, कोलंबी आहे, मांदेली आहे, वाकटे आहे, अशी सेम मासली आहे. तर आता आपल्याला अशाच 20 जाळी सोडायच्या आहेत. तर पाहूया किती आपल्याला पूर्ण मासली भेटते. अशीच आपण प्रत्येक जाळीची मासली जी आहे ती आपण निवडत असतो आणि याच्यामधली आपण मोठे बोंबेडक आणि मोठी कोलंबी आणि जी पण मोठी मासली आहे ती आपण वेगळी निवडत असतो. कारण ती आपल्याला आपल्या खर्चासाठी ती ठेवली जाते आणि जी उरलेली मासली आहे ती आपण आपल्या 13 साथीदार जे बोटीतले आपले सर्व साथी आहेत त्यांच्यासाठी ती आपण वाटणी करतो. ही बघा आता आपली शेवटची जाळी आहे ती आता आपण सोडलेली आहे आणि जो शेवटचा भाग आहे आपल्या जाळीचा तो आता त्याच्यामध्ये मासली आहे ती आता वर घेत आहोत आपण. तर आता याच्यामध्ये पण तशीच आपल्याला मासली दिसत आहे. तर आता पाहूया. ही बघा शेवटच्या जाळीची जी आपली मासली आहे ती आता खाली पाडली जात आहे आणि तुम्हाला दिसत असेल जेवढ्या पण आपल्या जाळी आहेत त्या आपण सोडल्या त्याच्यामध्ये सुद्धा अशीच मासली आहे आणि सेम मासली आपल्याला सर्व जाळीला भेटलेली आहे पण खूप कमी भेटलेली आहे आणि मासली चांगली आहे थोडीशी. तर तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बॉम्बे डक आहे आणि हे बघा ही मिक्स मासली आहे. याच्यामध्ये शिंगाडा आहे, शिवरे आहे, पॉपलेट आहे आणि ही बघा कोलंबी आहे. तर ही जी मासली आहे ही आपण आपल्या खर्चासाठी ठेवलेली आहे निवडून आणि जी उरलेली मासली आहे त्याच्यामध्ये ही गोल टप्पं तुम्हाला दिसत असतील ब्लू कलर आणि ग्रे कलरची. तर ह्या टपामध्ये ती उरलेली मासली आहे. ही टपाची जी मासली आहे ती आपण आपल्या बोटीतल्या 13 साथीदारांसाठी वाटणी करणार आहोत आणि ही बघा आता ही आपण जी मासली आहे उरलेली ती स्टोअर करत आहोत. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला 2 वेळा जाळी बांधायच्या आहेत आणि सोडायच्या आहेत आणि जेवढी पण आपली मासली जमा होईल ती सर्व मासली घेऊन आपण घरी जाणार आहोत. मित्रांनो आपण 3 वेळा जाळी बांधल्या आणि 3 वेळा जाळी सोडल्या आणि जेवढी पण आपली मासली आहे ती सर्व आपण जमा करून ती आपण प्रत्येकाच्या हिश्श्याला ती 3-3 परकोली मासली ती वाटणार आहोत. तर आपण ती घरी जाऊन ती वाटणी करणार आहोत आणि आपण जाता जाता आपल्याला ही बघा ही शिप दिसलेली आहे. तर दिसायला ही खूप आपल्याला सुंदर दिसत आहे आणि आपल्याला दिसायलासुद्धा बघायलासुद्धा खूप आनंद होतो. तर अशाच खूप अशा शिप आहेत आपण बघत बघत चाललेलो आहोत. मित्रांनो सकाळी आपण घरी पोचलो आणि घरी पोचून लगेच आपण आपल्या ज्या हिश्श्याच्या जे परकोली होती मासलीची ती आपण प्रत्येकाच्या वाट्याला ती हिश्श्याला ती आपण वाटणी केली आणि लगेच आपण आपल्या ज्या जाळ्या आहेत त्या सर्व आता साफ करायला घेतलेल्या आहेत आणि साफ करून त्या आपण धुवणार आहोत म्हणजे वॉश करणार आहोत आणि वॉश करून त्या आपण सुकायला नेणार आहोत. तर आता तुम्हाला दिसत असेल की आपल्या ज्या जाळ्या आहेत त्या आता साफ करायच्या घेतलेल्या आहेत आणि ही बघा मोशे बोट तुम्हाला सुद्धा दिसत असेल. तर मोशे बोटच्या सुद्धा जाळ्या आहेत त्या वॉश करायच्या घेतलेल्या आहेत, साफ करून त्यासुद्धा वॉश करायला घेतलेल्या आहेत आणि अशाच खूप अशा बोटी आहेत आपल्या आजूबाजूला त्यासुद्धा ज्या जाळ्या आहेत त्या सर्व वॉश करायच्या घेतलेल्या आहेत. ह्या बघा ह्या सर्व बोटी आहेत. ही बघा आपली ही जी जाळी आहे ही आपल्या खणामध्ये आहे, ही आपण वर घेत आहोत. तर ही जाळी आहे ती खूप हॅवी आहे आणि हॅवी असल्यामुळे आपल्याला आपल्या बोटीतल्या क्रेनची मदत घ्यावी लागलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण ही जाळी हस्ती वर घेत आहोत आणि याच्यामध्ये जी खराब आपली मासली आहे ती आपण बाहेर काढत आहोत आणि ती फेकत आहोत. त्याच्यानंतर आपण आपली ही जाळी अशीच क्लीन करणार आहोत म्हणजेच वॉश करणार आहोत आणि धुवणार आहोत. धुवून ती आपण सुकणार आहोत.
पहिला ओर जायचंच पहिला एकटीवरा मगशीला कापून तो बोलता येतो. ह्या बघा आपल्या बोटीतल्या ज्या सर्व जाळ्या आहेत त्या सर्व साफ करून क्लीन करून धुवून त्या आता आपण सुकवण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत. तर अशी आपण छोट्या बोटीमध्ये मांडणी करत आहोत. तर तुम्हाला दिसत असेल आपण अशी मांडणी करत असतो. तर ही आपली छोटी बोट आता आपल्या किनाऱ्याजवळ जाईल आणि अशाच सर्व आपल्या ज्या जाळ्या आहेत त्या टेम्पोमधून आपण लोडिंग करून त्या आपण आपल्या सुकवायच्या जी जागा आहे तिथे आपण घेऊन जाणार आहोत. आणि तिथे सुकल्यानंतर त्या आपण आपल्या गोडाऊनमध्ये आणून त्याची या जाळींची जी काही सिलाई आहे ती आपण सिलाई करणार आहोत. आता आपली छोटी बोट आहे ती सर्व जाळी घेऊन किनाऱ्याजवळ आलेली आहे आणि आता आपण त्या सर्व जाळी आपल्या टेम्पोमध्ये लोडिंग करत आहोत. तर लोडिंग करून आपण आपल्या सुकवण्याची जी जागा आहे तिथे आपण नेणार आहोत. तर आधी आपल्याला लोडिंग करायची लागते. तर ही जी जाळी आहे एक जाळी ही खूप वजन असते. तर आपल्याला 6 ते 7 माणसांची गरज लागलेली आहे इथे लोडिंग करायला. ही बघा तुम्हाला आता लोडिंग करताना दिसतच असेल आपल्याला इथे लोडिंग करायला 8 ते 9 माणसांची मदत घ्यावी लागलेली आहे. कारण ही जी जाळी आहे ही खूपच वजन आहे आणि हेवी आहे. त्याच्यामुळे आपल्याला 8 ते 9 माणसाची मदत घ्यावी लागलेली आहे. आणि हे जे काम आहे हे कोळी लोकांचं हे खूप कष्टाचं आहे आणि खूपच याला मेहनत करावी लागते. कारण आराम हा शब्द आपल्या कोळी लोकांच्या पुस्तकामध्ये नाहीच आहे. कारण जे 2 महिने असतात आपले विश्रांतीचे ते 2 महिन्यामध्ये आपण विश्रांती तर घेतच नाही. कारण त्या 2 महिन्यामध्ये आपल्या बोटीच्या ज्या जाळी असतात त्याची सिलाई केली जाते. आपल्या बोटीची जी काही कामं असतात इंजिन वगैरे ज्याची बोटीची सर्व ही देखभाल घ्यावी लागते. हे सर्व जे कामं असतात ही तुम्हाला आपण दाखवणार आहोत की 2 महिन्यामध्ये आपण विश्रांती नाही घेत. ते 2 महिनेसुद्धा आपले कामाचे असतात. तर आता आपल्या सर्व जाळींची लोडिंग झालेली आहे आणि आपण आता ही सर्व जाळी टेम्पोमधून घेऊन आपण आपल्या सुकवायची जी जागा आहे तिथे आता आपण घेऊन जाणार आहोत. आता आपला टेम्पो आहे तो सर्व जाळी घेऊन आपल्या जागेवर पोचला आहे आणि आपल्या ज्या सर्व जाळ्या आहेत त्या एक एक करून आपण बाहेर काढत आहोत. आणि बाहेर काढून आपण जी आपण जागा ती रेडी केलेली होती त्या जागेवर सर्व आपण त्या जाळी आता आपण सुकवायसाठी मांडणार आहोत. आपल्या ह्या सर्व जाळी आहेत या सर्व सुकलेल्या आहेत आणि आता आपण ह्या सर्व सुकलेल्या जाळी टेम्पोमध्ये पुन्हा एकदा लोडिंग करून आपल्या गोडाऊनमध्ये पोचवत आहोत. तर तुम्हाला दिसत असेल की सुकलेल्या ज्या जाळ्या आहेत त्या आपण आता लोडिंग करत आहोत. आता आपल्या सर्व ज्या जाळी आहेत त्या आपल्या गोडाऊनपर्यंत आणलेल्या आहेत आणि एक एक जाळी आपण काढून ती आपल्या गोडाऊनमध्ये ठेवत आहोत. तर तुम्हाला दिसत असेल की आपल्या गोडाऊनमध्ये आता आपण आपली जी जाळी आहे ती आता ठेवायची घेतलेली आहे. तर या गोडाऊनमध्ये ठेवून आपण अशीच एक एक बाहेर काढून आपण याची सिलाई करणार आहोत. तर ह्या बघा आपण अशा प्रकारे ह्या आपल्या जाळीची मांडणी करत आहोत. तर तुम्हाला दिसत असेल ही बघा आपल्या टेम्पोची दुसरी ट्रिप आहे आणि आपण सर्व जाळी बाहेर काढत आहोत आणि एक एक जाळी अशी मांडणी करत आहोत. तुम्हाला दिसत असेल अशी मांडणी करून आपण आपल्या गोडाऊनमध्ये ठेवत आहोत. तर सर्व जाळी आपण बाहेर काढून आपल्या गोडाऊनपर्यंत पोहोचवणार आहोत त्या. आणि आपल्याला ह्या सर्व जाळी सुकून आपल्या गोडाऊनपर्यंत आणता आपल्याला रात्रसुद्धा झालेली आहे. ह्या बघा आपण एक एक जाळी घेऊन चाललेलो आहोत आपल्या गोडाऊनपर्यंत. तर आपल्याला इथे छोटीशी स्ट्रीट आहे, छोटीशी गल्ली आहे, इथून आपल्याला जावं लागलेलं आहे. तर आपल्याला खूप अडचण होत आहे इथून जायला.
पण आपल्याला आपल्या गोडाऊनपर्यंत ह्या जाली पोचवायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला ह्या जाली पोचवायला काय पण करावं लागेल. झाड पान सगळं आता आपल्या सर्व जाली आपल्या गोडाऊनपर्यंत आणलेल्या आहेत आणि एक एक जाली जी आहे ती आता आपल्या गोडाऊनमध्ये मांडायची घेतलेली आहे. आणि आपल्याला इथे काळोख असल्यामुळे थोडासा टॉर्चची आपल्याला मदत घ्यावी लागलेली आहे आणि टॉर्चची मदत घेऊन आपण ह्या सर्व जाली मांडत आहोत. आपल्या ज्या सर्व जाली आहेत त्या सर्व जाली गोडाऊनमध्ये आपण ठेवल्या आहेत, त्याची मांडणी केलेली आहे. आणि आता आपण आपली जी बोट आहे ही समुद्रातून बाहेर काढत आहोत. तर बाहेर काढण्याची आपली तयारी चालू आहे. आणि बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम आपण अशी ही दोर आपण दोन्ही दिशेने अशी बांधत असतो आणि याच्यावरून आपण कवर करणार आहोत. कारण ही पावसासाठी आपल्याला हे कवर होईल आणि सेफ राहील. तर आतमध्ये पाऊस नाही येणार त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे. ही बघा तुम्हाला बोट दिसत असेल, ही कार्डिनर बोट आहे आणि ह्या बोटीची सुद्धा तयारी चालू आहे समुद्रातून बाहेर काढण्याची. आणि ह्या सुद्धा तुम्हाला बोटी दिसत असतील. तर या सर्व बोटींची तयारी चालू आहे समुद्रातून बाहेर काढण्याची. कारण पावसाळ्याचं पण सीझन आहे आणि हे आपले 2 महिने आहे, हे एंड ऑफ सीझन आहे. आणि याच्यामध्ये या 2 महिने आपली जी बोट आहे या समुद्रातून बाहेर राहणार आहेत. तर 2 महिन्यासाठी आपण ही सर्व तयारी करत आहोत. तर आता तुम्हाला दिसत असेल दोन्ही साईडनी जी दोर बांधलेली आहे एकदम मजबूत. तर ह्या दोरवर कवर केलं जाईल. तर हे कवर आपण जेव्हा आपण आपल्या लोकेशनवर पोचणार तेव्हा केलं जाईल. तर आपली ही जी बोट आहे ही आपण सेफली ठेवण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आपण मनोरी खाडी या गावामध्ये जाणार आहोत. आणि तिथे आपली ही बोट तिथे बांधली जाईल आणि तेव्हा याच्यावर कवर केलं जाईल. मित्रांनो, आता आपण आपली बोट आहे ती मनोरी खाडी या गावामध्ये घेऊन चाललेलो आहोत. आपला जो हा गाव आहे हा उत्तन गाव आहे आणि उत्तन गावामध्ये हा आपला भाटीबंदर एरिया आहे. आणि इथूनच आपण आपली बोट आहे ती घेऊन चाललेलो आहोत मनोरी खाडी या गावामध्ये. आणि तिथे आपण सेफली ही आपली बोट तिथे बांधणार आहोत. हा जो तुम्हाला डोंगर दिसत असेल हा पाम बीच आहे, हा मनोरी पाम बीच आहे. तर इथूनच आपण समुद्रातून चाललेलो आहोत मनोरी या गावामध्ये, मनोरीच्या खाडीमध्ये चाललेलो आहोत. मित्रांनो, मनोरी खाडी या गावामध्ये आपली बोट पोचल्यानंतर आपण आपल्या बोटीला कवर करणार आहोत जेणेकरून आपल्या बोटीच्या आतमध्ये पाऊस नाही येणार आणि तिथे आपण सेफली एकदम बांधणार. आपण सेफली बांधून 2 महिने आपण तिथेच ठेवणार आणि 2 महिन्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा खोल समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी येणार आहोत. तर त्यावेळी आपण पॉम्फ्रेट, रिबन म्हणजेच पॉपलेट, बल्या असे मोठे मोठे मासे पकडणार आहोत. तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहोत. मित्रांनो, आपल्या ह्या वर्षाची शेवटची ट्रिप आणि हा आपला एंड ऑफ सीझनचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला काही याच्या शंका असतील, डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.